सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रीरामनवमी झाल्यानंतर 2 दिवसांनी नाशिक शहरात श्रीराम रथोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा असते। संपूर्ण नाशिककर या सोहळ्यात उपस्थित असतात। श्रीराम स्वतः या उत्सवात सहभागी असतात अशी सर्वांची श्रद्धा आहे। त्यामुळे या ऐतिहासिक रथोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता असते। नाशिकमध्ये श्रीरामाचा रथोत्सव मोठ्या आनंदात चैतन्यपूर्व म्हणून साजरा केला जातो। चैत्र शुक्ल एकादशीला हा उत्सव असतो। संध्याकाळी 5च्या दरम्यान या उत्सवाला सुरुवात होते। या उत्सवात 2 रथ सहभागी होतात। त्यामध्ये एक श्रीरामाचा तर दुसरा रथ गरुडाचा मानला जातो। श्रीरामाच्या रथात स्वतः प्रभू श्री रामचंद्र तर गरुडाच्या रथात श्री हनुमान विराजमान असतात अशी आख्यायिका आहे। संपूर्ण नाशिक शहरात ही रथयात्रा काढली जाते। पुढे श्री हनुमानाचा रथ आणि मागे श्रीरामाचा रथ असतो। ही परंपरा जवळपास 1760 सालापासून सुरू असल्याची माहिती आहे। या रथ उत्सवाचे संपूर्ण नियोजन रास्ते आखाडा तालीम संघाकडे असते। त्याचबरोबर रथाचं नियंत्रण हे दीक्षित कुटुंबाकडे असते। रथ ओढण्याचा मान रास्ते तालीम संघ आणि अहिल्याराम व्यायामशाळेच्या बल उपासकांचा आहे। त्यासाठी ते रोज व्यायाम करून तयारी करतात। रामकुंडावर हा रथ आल्यानंतर गोदावरीच्या पवित्र जलाने श्रीराम आणि श्री हनुमानाला स्नान घातलं जातं। त्यानंतर संपूर्ण शहरात मिरवणूक काढून शेवटी श्री काराम मंदिराच्या समोर येऊन महाआरती करून या श्रीराम रथोत्सवाची सांगता होते। आज म्हणजे शुक्रवारी 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता या रथोत्सवाला सुरुवात होईल। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील। त्याचबरोबर ते रथांवर फुलांचा वर्षाव करतील। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक।